हालेलुया. प्रभू येशूच्या नावात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण स्तुती आराधनेला सुरुवात करण्याआधी आपण प्रार्थना करूया. आपण डोळे बंद करून आपलं लक्ष आपण परमेश्वराकडे लावूया. धन्यवाद येशू राजा, धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रभू येशू, पुन्हा एकदा तुझ्या नावाने तू आम्हाला एकत्रित केलं आहेस, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या राजा. प्रभू येशू, तुझ्या दयेसाठी, तुझ्या करुणेसाठी राजा आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. प्रभू येशू, या सुंदर अशा सकाळसाठी राजा, प्रभू येशू आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. प्रभू, हा दिवस तू आम्हाला दाखवला आहेस, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. प्रभू येशू, होणारी स्तुती आराधना प्रभू आम्ही तुझ्या हातात सोपवतो राजा. आमच्याद्वारे प्रभू येशू तू उंचावला जा राजा. आमच्या गीतांद्वारे पिता परमेश्वरा तुला महिमा मिळू दे. आमच्या आराधनेद्वारे प्रभू येशू केवळ तुझा आदर होऊ दे पिता परमेश्वरा. सारी प्रार्थना प्रभू येशू मी तुझ्याच गोड आणि पवित्र नावात करते म्हणून ऐक पित्या. आमेन. हालेलुया. आपण हे गाणं घेऊया. यहोवा चरवा है मेरा, यहोवा चरवा है मेरा, मुझे कोई कठिन नहीं है, हरी चराई में मुझे मेरा चराता है. यहोवा चरवा है मेरा, मुझे कोई कठिन नहीं है, हरी चराई में मुझे मेरा चराता है.
धन्यवाद येशू राजा, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रभू येशू, पवित्र आत्मा, आम्ही तुझं स्वागत करतो राजा. पवित्र आत्मा, आम्ही तुला उंचावतो पिता परमेश्वरा. आमच्या मनामध्ये पिता परमेश्वरा आम्ही तुझं स्वागत करतो राजा. आमच्या कलिसियामध्ये राजा, प्रभू आमच्या घरामध्ये आम्ही तुझं स्वागत करतो राजा. आम्ही तुझ्या चरणाजवळ एकत्रित होतो माझ्या राजा. आम्ही तुझी स्तुती, आम्ही तुझी आराधना करतो माझ्या राजा. धन्यवाद येशू राजा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद येशू राजा, धन्यवाद प्रभू. स्वागत पवित्र आत्मा, हम तेरे चरणों में हैं, भर दे सामर्थ से हमें, रह तू मेरे अंदर. स्वागत पवित्र आत्मा, तुम तेरे चरणों में हैं, भर दे सामर्थ
प्रभू येशू तुझ्या सामर्थ्याने आम्हाला तू भरून काढ पिता परमेश्वरा. प्रभू येशू आमच्या जीवनामध्ये आमच्या मनामध्ये पिता परमेश्वरा इतर कोणी नाही तर प्रभू येशू फक्त तू राहा पिता परमेश्वरा. तुझं राज्य प्रभू येशू जसं स्वर्गात आहे जसं पृथ्वीवर आहे राजा तसंच प्रभू येशू तुझं राज्य आमच्या मनात आमच्या घरात प्रभू येशू तुझं राज्य येऊ दे पिता परमेश्वरा. प्रभू येशू आम्ही आमचे मन प्रभू येशू आमच्या मनाचे द्वार पिता परमेश्वरा प्रभू येशू आम्ही तुझ्या समोर उघडे करतो पिता परमेश्वरा. केवळ राजा प्रभू येशू आम्ही तुझी आराधना करतो माझ्या राजा. प्रभू येशू तुझी आम्ही भक्ती करतो माझ्या राजा. प्रभू येशू पूर्ण मनाने पूर्ण हृदयाने पिता परमेश्वरा आणि खरेपणाने प्रभू येशू आम्ही तुझी आराधना करतो माझ्या राजा. आम्ही तुझ्या पुढे प्रभू येशू नतमस्तक होतो माझ्या राजा. आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रभू येशू येतो पिता. प्रभू येशू आमचं प्रभू येशू हृदय पिता परमेश्वरा आम्ही एक लहान बालकाप्रमाणे प्रभू येशू घेऊन आम्ही तुझ्या समोर प्रभू येशू आराधना करतो पिता परमेश्वरा. आमचे प्रभू येशू गुडघे प्रभू येशू आम्ही तुझ्या समोर झुकवतो पिता परमेश्वरा. आमचे गुडघे आम्ही तुझ्या समोर टेकतो राजा. प्रभू येशू आमचं सर पिता परमेश्वरा केवळ आम्ही तुझ्या चरणाजवळ झुकवतो माझ्या राजा. तू कार्य कर पिता परमेश्वरा. धन्यवाद येशू राजा. तुझी आम्ही आराधना करतो राजा. धन्यवाद प्रभू. धन्यवाद माझ्या राजा. धन्यवाद येशू. धन्यवाद पवित्र आत्मा. प्रभू येशू तू ये पिता परमेश्वर. तुझ्या उपस्थितीचा आम्ही आदर करतो राजा.
परमेश्वरा, प्रभू येशू आमच्यामध्ये पिता परमेश्वरा, केवळ तुझी महिमा होऊ दे राजा, केवळ तुझा गौरव होऊ दे माझ्या राजा. प्रभू आम्ही घटून जाऊ दे, पण प्रभू येशू तू आमच्यामध्ये उंचावला जा माझ्या राजा. आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू तू तुझं कार्य कर पिता परमेश्वरा. आमच्या मनामध्ये राजा प्रभू येशू तू तुझं कार्य कर राजा. आमच्या जीवनाद्वारे प्रभू येशू केवळ तुला महिमा मिळू दे राजा. प्रभू येशू आमच्या बोलण्याद्वारे केवळ प्रभू येशू तुला गौरव मिळू दे पिता परमेश्वरा. आमच्या आराधनेद्वारे राजा केवळ तू उंचावला जा पिता परमेश्वरा, कारण तू महान जिवंत देव आहेस माझ्या राजा. धन्यवाद येशू राजा. प्रभू येशू इथून पुढचा सर्व वेळ प्रभू आम्ही तुझ्या हातात सोपवतो राजा. ही लहानशी विनंती प्रभू तुझ्याच गोड आणि पवित्र नावात करते म्हणून ऐक पित्या. आमेन. हालेलुया. या आपण मध्यस्थीची प्रार्थना करूया. जसं आपण पाहत आहोत की जसं हे क्वारंटाईनचे दिवस वाढत आहेत, लॉकडाऊनचे दिवस वाढत आहेत, कोरोना वाढत आहे, महामारी वाढत आहे. या आपण यासाठी प्रार्थना करूया, मध्यस्थी करूया. परमेश्वर राजा, आम्ही तुझ्याकडे येतो, तुझ्याकडे आम्ही विनंती करतो परमेश्वर. खरोखर परमेश्वरा सर्व काही तुला माहीत आहे, सर्व काही तू पाहत आहेस परमेश्वर. तेव्हा यावेळेस परमेश्वर आम्ही या क्षणी मध्यस्थी करतो परमेश्वर. आम्ही प्रार्थना करतो की जे परमेश्वर हे लॉकडाऊन चाललं आहे, जी कोरोनाची महामारी पसरलेली आहे परमेश्वर, या महामारीच्या दिवसामध्ये परमेश्वराच्या खरोखर परमेश्वर असे काही लोक आहेत ज्यांचा जॉब सुटलेला आहे परमेश्वरा, काहींना सॅलरी मिळत नाही परमेश्वरा, काहींचे नातेवाईक परमेश्वर ह्या कोरोनाच्या आजारामध्ये पीडित आहेत परमेश्वर, लोकांना एक वेळेचं अन्न मिळत नाहीये परमेश्वरा, पगारामुळे लोकांची परमेश्वर लोक कर्जामध्ये पडले आहेत परमेश्वरा. जी राज्याची परमेश्वरा देशाची आर्थिक व्यवस्था आहे परमेश्वरा, ती परमेश्वरा डगमगली आहे परमेश्वरा. परमेश्वरा या सर्व गोष्टीमध्ये आज आम्ही तुला परमेश्वरा तुला बोलवतो परमेश्वर. देवा यामध्ये
परमेश्वर या मध्यस्थीच्या प्रार्थनेद्वारे परमेश्वर जसं आम्ही सर्वजण कनेक्टेड आहोत प्रभू, या ऑनलाईनच्या द्वारे आम्ही सर्वजण एक विश्वासाने प्रार्थना करतो देवा. हे जे महामारीचे दिवस आहेत प्रभू राजा तुझं वचन बोलतो, जुने ते होऊन गेले आहे, पहा तुम्हासाठी नवीन झाले आहे प्रभू. देवा आमचा विश्वास आहे प्रभू, नक्की हे जुने दिवस जाऊन परमेश्वर एक नवीन सकाळ तू आमच्या सर्वांच्या आमच्या देशामध्ये तू घेऊन येशील परमेश्वरा. जसं परमेश्वर एक भयंकर काळोखी रात्र गेल्याच्या नंतर परमेश्वरा जसं एक सूर्याची किरण एक नवीन प्रकाश घेऊन येते प्रभू, एक नवीन सुरुवात घेऊन येते देवा, त्याप्रमाणे होऊ दे तुझ्याद्वारे प्रभू येशू. पुन्हा एकदा एक नवीन सुरुवात, एक नवीन परमेश्वरा कार्य सर्व या आमच्या परमेश्वरा भारत देशामध्ये ह्या राहणाऱ्या हर एक रहिवाशांच्या जीवनामध्ये एक नवीन सकाळ येऊ दे जी तुझ्याद्वारे आहे प्रभू येशू राजा. कारण की तू काळजी करत आहेस प्रभू येशू, तू काळजी करत आहेस प्रभू देवा. मी प्रार्थना करतो की तू हर एक त्या गोष्टी बदल प्रभू येशू. आणि परमेश्वर मी प्रार्थना करतो की एक नवीन सकाळ येऊ दे आणि हर एक परमेश्वर हर एक लोकांच्या जीवनात प्रभू ती सकाळचं किरण परमेश्वरा हो परमेश्वर एक नवीन आशेच्या द्वारे तू परमेश्वर हर एकाच्या जीवनात घेऊन जा परमेश्वरा. तेव्हा आमचा विश्वास आहे की हे जे दिवस आहेत महामारीचे परमेश्वराच्या, हे दिवस निघून जातील आणि शांतीचे दिवस येतील. कारण की तू शांती परमेश्वरा तू देऊ केलेली आहेस परमेश्वरा. जगात जी शांती आहे ती नाही, तर ख्रिस्तात तू जी देऊ केलेली शांती आहे ती परमेश्वरा जगामध्ये आम्ही बोलतो परमेश्वरा. तुझ्या शांतीने सर्व काही परमेश्वरा. हे जे उठलेलं वादळ आहे महामारीचं, हे तू शांत कर परमेश्वरा. हे वादळ परमेश्वरा तू शांत कर. फक्त तू शब्द बोल आणि वादळ शांत होईल परमेश्वरा. आणि त्याच संगे परमेश्वर जे वादळासोबत परमेश्वर जी आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे, लोकांनी आपले नातेवाईक गमावले आहेत परमेश्वरा, परिवार उद्ध्वस्त झाले आहेत परमेश्वरा. व परमेश्वरा लोक कर्जामध्ये गेले आहेत देवा. या सर्व गोष्टी बदलून जाऊ दे परमेश्वरा. आणि तुझी दया तुझी करुणा या देशावर आणि आमच्या लोकांवर आम्ही मागतो परमेश्वरा. तुझा उजवा हात आमच्या सर्वांच्या जीवनावर मी मागतो, आमच्या देशावर मागतो प्रभू. तू सहाय्याने तू मदत कर. ही सारी प्रार्थना विनंती प्रभू येशूच्या नावाने करतो, म्हणून तो ऐकते त्या. आमेन. हालेलुया. या वेळेला आपण प्रभू भोजनासाठी प्रार्थना करूया. आपण सर्वांनी आपले डोळे बंद करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रभू या वेळेला प्रभू तुझ्या चरणासमोर येत असताना प्रभू आम्ही आमचे पाप अपराध आमच्या चुका प्रभू तुझ्या समोर कबूल करतो प्रभू. आम्ही तुझ्या समोर लीन होतो, नम्र होतो प्रभू येशू. प्रभू आम्ही तुझ्या पुढे नतमस्तक होतो प्रभू येशू. आम्ही तुझे गौरव करतो प्रभू, तुझ्या नावाला उंचावतो प्रभू येशू. प्रभू या क्षणी प्रभू आम्ही या प्रभू भोजनासाठी तुझ्याकडे विनंती करतो प्रभू येशू. प्रभू तुझं वचन सांगतं प्रभू, जो कोणी प्रभू अयोग्यरित्या प्रभू यामध्ये भाग घेतो प्रभू तो दंडास पात्र आहे प्रभू. प्रभू या वेळेला प्रभू तू आमचे सर्व पाप अपराध आमच्या चुका प्रभू येशू तू आमच्यातून काढून टाक प्रभू येशू. आम्ही आमच्या सर्व पापांची, आमच्या सर्व चुकांची प्रभू, आमच्या सर्व अपराधांची प्रभू आम्ही तुला क्षमा मागतो प्रभू येशू. आणि प्रभू हे प्रभू भोजन घेऊन प्रभू आम्ही तुझी क्षमा प्रभू ग्रहण करतो प्रभू येशू. प्रभू या वेळेला प्रभू आम्ही तुझ्या त्या महान बलिदानाची आठवण करतो प्रभू येशू. प्रभू आमच्यासाठी प्रभू येशू तू त्या क्रूसावर टांगला गेलास प्रभू येशू. तुझ्या हातापायांना प्रभू खिळे भोसकले गेले प्रभू येशू. तुझ्या कुशीमध्ये प्रभू येशू भाला भोसकला गेला प्रभू. आमच्या पापांखातर प्रभू, आमच्या अपराधांसाठी प्रभू येशू त्या वधस्तंभावर प्रभू आपला प्राण दिलास प्रभू. आणि पुन्हा प्रभू तिसऱ्या दिवशी तू उठलास आणि स्वर्गात घेतला गेलास प्रभू आमच्यासाठी प्रभू. त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू येशू. प्रभू आम्ही तुझ्या त्या महान बलिदानाची आठवण करतो प्रभू येशू. प्रभू आम्ही हे भाकर आणि या प्यालामध्ये भाग घेत असताना प्रभू येशू तू आमच्यातील सर्व पाप अपराध प्रभू तू घालवून टाक प्रभू येशू. आम्हाला तू शुद्ध कर, निर्मळ कर प्रभू येशू. प्रभू आमच्यातील प्रत्येक आजार प्रभू, प्रत्येक दुखणे प्रभू, प्रत्येक रोग प्रभू येशू तू त्या वधस्तंभावर घेतलेस प्रभू. त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याद्वारे प्रभू आम्हा सर्वांना प्रभू आरोग्य प्राप्त झालं आहे प्रभू. त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. प्रभू हे प्रभू भोजन प्रभू घेण्यास तू आम्हाला याच्या लायक कर प्रभू येशू. प्रभू हे प्रभू भोजन घेऊन प्रभू आम्हाला तुझ्या सेवेसाठी, तुझ्या कार्यासाठी प्रभू तू तयार कर प्रभू येशू. प्रभू आम्हा प्रत्येकांना आम्ही तुझ्या पवित्र हातात सोपवतो प्रभू. तुझ्या सेवेसाठी, तुझ्या कार्यासाठी प्रभू तू आमचा
वापर आणि उपयोग करून घे प्रभू येशू. प्रभू या प्रभू भोजनाद्वारे प्रभू तू आम्हाला आत्मिक बळ दे प्रभू येशू, आत्मिक सामर्थ्य दे प्रभू, जेणेकरून प्रभू आम्ही तुझ्या सेवेसाठी प्रभू सदैव तयार राहू प्रभू येशू. प्रभू आमचा आत्मा प्रभू येशू तुझ्यासाठी प्रभू तू उत्साही असा कर प्रभू येशू. प्रभू हे प्रभू भोजन आमच्या प्रत्येकासाठी प्रभू एक आशीर्वादाचं कारण बनू दे प्रभू येशू. आणि प्रभू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. लहानशी विनंती प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावाने केली माहिती पित्या. आमेन. यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा, मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा. करुणा भलाई सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर. मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम. आपण दान आणि दशांसाठी प्रार्थना करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रभू येशू, प्रार्थनेची सुंदर अशी वेळ तू आम्हाला दिलीस त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या राजा. प्रभू आम्ही खास करून दान आणि दशांसाठी मागतो पिता परमेश्वरा. प्रभू येशू हे दान प्रभू आम्ही तुझ्या भंडारात अर्पित करतो पिता परमेश्वरा. प्रभू येशू या दानाचा योग्य उपयोग आणि वापर प्रभू येशू तुझ्या राज्यासाठी तू करून घे पिता परमेश्वरा. हे दान माझ्या राजा 30 पट 60 पट आणि 100 पट ह्याचं फळ येऊ दे पिता परमेश्वरा. आणि प्रभू येशू ह्याचा वापर प्रभू येशू तुझ्या कार्यासाठी आणि प्रभू येशू तुझ्या राज्याच्या वाढीसाठी होऊ दे पिता परमेश्वरा. प्रभू येशू प्रत्येकाच्या घरातील प्रभू येशू तेला मिठा तुपावर राजा तुझ्या आशीर्वादाची बरकत असू दे पिता परमेश्वरा. प्रत्येकाचं प्रभू येशू फायनान्शियल प्रॉब्लेम प्रभू येशू जे असतील पिता परमेश्वरा, प्रभू येशू तुझ्या नावात ते तुटले असे जाऊ दे पिता परमेश्वरा. आणि सर्वांच्या सर्व गोष्टी प्रभू येशू तू व्यवस्थित अशा ठेव माझ्या राजा. पुन्हा एकदा हे दान प्रभू येशू मी तुझ्या हातात सोपवते पिता परमेश्वरा. आणि सर्व प्रार्थना प्रभू मी तुझ्याच गोड आणि पवित्र नावात करते म्हणून ऐक पित्या. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं ऑनलाईन सर्व्हिसमध्ये स्वागत करतो. ह्यावेळेला आपण उत्पत्ती याचा अध्याय 4 आणि वचन 7 वाचूया. तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे. त्याचा रोग तुझवर आहे, त्याकरिता तू त्यास दाबात ठेव. पण आपले डोळे लागू आणि प्रार्थना करूया. प्रेमळ देव बाप्पा, ह्या वेळेला आम्ही तुला धन्यवाद देतो. या सुंदर अशा सकाळच्या वेळेचा सर्व मान महिमा आणि आदर आम्ही तुला देतो प्रभू. कारण आकाशात पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली केवळ तूच एक देव आहे प्रभू, जो सन्मानास योग्य आहे, जो स्तुतीस योग्य आहे, जो प्रशंसेस योग्य आहे, तो परमेश्वर तू आहे प्रभू. तू आदी आणि तू अंत आहे परमेश्वर. हा तुला आम्ही विशेष करून धन्यवाद देतो प्रभू. आजचा हा नवीन दिवस आशीर्वादित करून तू आम्हा प्रत्येकाच्या आयुष्याला जोडला प्रभू, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. तुझ्या अखंड अशा करुणेसाठी तुला आम्ही धन्यवाद देतो प्रभू. रात्रभर तू आम्हाला सांभाळून सुरक्षित ठेवलं, आमची काळजी घेतली म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. मान परमेश्वर, या वेळेला प्रभू आम्ही तुला विशेष करून विनंती करतो प्रभू परमेश्वर, आजचं वचन आम्हा प्रत्येक व्यक्तीसाठी आशीर्वादाचं कारण होऊ दे प्रभू. देवबाप्पा, तुझं वचन हे जीवन देणारं आहे प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो पुन्हा एकदा प्रभू. आणि आम्ही सर्व गोष्टी तुझ्या हातात सोपवतो.
पवित्र आत्मा तुझं नियंत्रण आमच्यावर ठेवू. ही सर्व प्रार्थना आमचा एकच जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या पवित्र आणि गोड नावामध्ये केली म्हणतो ऐक. आमेन. उत्पत्ती याचा 4था अध्याय आणि 7वं वचन आपण वाचलं. त्याआधी आपण बघूया की परमेश्वराने जे पहिलं कुटुंब घडवलंय, पहिलं कुटुंब आपण म्हणूया आदाम आणि हवा आणि त्यांची मुलं काईन आणि हाबेल. हे पहिलं मानवीय कुटुंब, जगातलं पहिलं मानवीय कुटुंब आपण म्हणू याला. आणि आपल्याला ठाऊक आहे की पापाने कशा प्रकारे माणसाच्या जीवनात शिरकाव केला. आदाम हवा यांच्याकडून पाप घडलं आणि परमेश्वराशी जो त्यांचा संबंध होता, जी सहभागिता होती, ती तुटली गेली. पुढे जाऊन आपण बघतो तर पती पत्नीमध्ये सुद्धा त्यांच्या नातेसंबंधात वाईटपणा आला आपण असं म्हणूया. जर आम्ही उत्पत्तीचा 3रा अध्याय बघितला तर ते एकमेकांवर आरोप करतायत की आदाम म्हणतो की तू जी स्त्री दिली तिने मला ते फळ दिलं आणि मी खाल्लं. म्हणजे थोडक्यात काय की एक तर परमेश्वरापासून विभक्त झाले हे आदाम हवा. देवाशी जो संबंध होता, जी जवळीक होती, ती त्यांची तुटली गेली. दुसरी गोष्ट अशी झाली की पती पत्नीमध्ये वाद, पती पत्नीमध्ये कलह निर्माण झाला. आणि आम्ही जर पुढे असंच गेलो तर त्यांच्या मुलांबद्दल आपण जर बघितलं तर काईन आणि हाबेल ही 2 मुलं त्यांची. पण आपण पाहतो की या भावाभावामध्ये सुद्धा वाद झाला आणि आपण असं म्हणूया की जगातला पहिला खून एका भावाने दुसऱ्या भावाचा केला. हालेलुया. ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की म्हणजे पापाने जसा माणसाच्या जीवनात शिरकाव केला तसा माणूस देवापासून दूर होत गेला. पुढे त्या कुटुंबात वाद निर्माण झाले, पुढे भावाभावात वाद निर्माण झाले. त्या वादाचं रूपांतर एका खुनामध्ये झालं. आणि या ठिकाणी आपण पाहतो की आदाम आणि हवा यांची मुलं काईन आणि हाबेल दोघांनी परमेश्वरासाठी अर्पण आणलेलं आहे. आणि परमेश्वराने हाबेल आणि त्याच्या अर्पणाचा स्वीकार केला. पण आपण जर उत्पत्तीचा 4था अध्याय आणि जर 4थ्या वचनापासून आपण पुढे वाचत गेलो तर आपल्याला असं दिसून येईल की हाबेल आणि त्याच्या अर्पणाचा देवाने स्वीकार केला, पण काईनाच्या अर्पणाचा परमेश्वराने स्वीकार केला नाही. आपण वचन वाचूया. उत्पत्ती याचा 4था अध्याय आणि 4 पासून ते 7 पर्यंत वचन वाचूया आपण. हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही. म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे. त्याचा रोग तुझवर आहे, त्याकरिता तू त्यास दाबात ठेव. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतंय 4था अध्याय आणि 7वं वचन की तू जर चांगलं केलं तर तुझी मुद्रा, तुझा चेहरा प्रसन्न होणार नाही काय? पण तू जर वाईट केलं तर काय होईल? पाप दारामध्ये टपून बसलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आम्ही जेव्हा चांगलं करतो साहजिकच आमची मुद्रा, आमचा चेहरा प्रसन्न असतो. पण जर आमच्याकडून काही वाईट घडलं, पाप घडलं तर आमचा चेहरा प्रसन्न नसतो. हालेलुया. ह्या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं की पाप जे आहे ते दरवाजामध्ये टपून बसलेलं आहे. आणि काईनाला परमेश्वर सांगतोय की त्याचा रोग तुझ्यावर आहे, पण तू त्याला काय कर?
दाबात ठेव, तू त्याला अधिकारामध्ये ठेव. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी जर आपण आदाम आणि काईन यांची तुलना केली तर जेव्हा आदामाकडून पाप घडलं, आदामाने ते परमेश्वराने जी शिक्षा त्याला सांगितली ती निमूटपणे त्यांनी स्वीकार केली. आदामाने तिरसटपणे का होईना पण परमेश्वराच्या प्रश्नाला उत्तर दिलं. पण काईन अगदी निर्धावलेला होता आणि काईनाने परमेश्वराला उलट जबाब दिला की आपण पुढे जर वाचूया उत्पत्तीचा 4 अध्याय आणि 8 आणि 9 वचन. मग काईनाचे त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले आणि असे झाले की ते शेतात असता काईनाने आपला भाऊ हाबेल याजवर चालून जाऊन त्यास ठार केले. मग परमेश्वराने काईनास विचारले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? देवाने आदामाला पापाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा कमीत कमीत आदामाने सत्य सांगितलं. पण काईनाने परमेश्वराला उलट प्रश्न केला की माझा भाव कुठे मला माहित नाही आणि मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे का? आणि आपण जर पुढे जर वाचत गेलो तर काईन परमेश्वरापासून इतका दूर गेला. आपण एक वचन वाचूया, उत्पत्तीचा 4 अध्याय आणि 16 वचन वाचूया आपण. मग काईन परमेश्वरापुढून निघाला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात वस्ती करून राहिला. हालेलुया. या ठिकाणी आपण पाहतो की जसा तो परमेश्वराला खोटा बोलला, आपल्या भावाचा खून केला त्याने आणि उलट परमेश्वराला प्रश्न विचारला की मी माझ्या भावाचा राखणदार नाही, तो कुठे मला माहित नाही. पण ही गोष्ट परमेश्वरापासून लपून राहिली नाही. आपण या ठिकाणी वाचलं की उत्पत्तीचा 4 अध्याय आणि 16 वचन की तो देवाच्या समक्षतेपासून अगदी खूप दूर निघून गेला. हालेलुया. पापाने कशा प्रकारे पहिल्या मानवी कुटुंबात शिरकाव केला हे आपण पाहत आहोत की जसं आदाम हवाकडून पाप घडलं, पुढे जाऊन आपण बघतो की पती पत्नीमध्ये वाद झाला, पुढे जाऊन आपण बघतो की भावामध्ये वाद झाला, त्याचं रूपांतर खुनामध्ये झालं आणि जे कुटुंब परमेश्वराने बनवलं होतं त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याची योजना पूर्ण करण्यासाठी ते देवापासून दूर होत गेलं. हालेलुया. या ठिकाणी आपण पाहिलं वचन की पाप दरवाजामध्ये टपून बसलेला आहे. पाप दारामध्ये टपून बसलेला आहे. देवाची आज्ञा न पाळणं म्हणजेच पाप. आम्ही कुठलीही देवाची आज्ञा जर पाळत नाही तर आम्ही काय करतो? आम्ही पाप करतो. आपण एक अजून वचन वाचूया, प्रगटीकरणाचा 3 अध्याय आणि 20 वचन. पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील. ह्या ठिकाणी आपण पाहतो परमेश्वराचं वचन सांगतंय प्रभू येशू आमच्या दारामध्ये उभा आहे, दाराच्या बाहेर उभा आहे आणि तो दरवाजा वाजवत आहे. आणि पुढे वचन सांगतं की जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्या घरात जाईल, त्याच्या सोबत जेवीन आणि तो माझ्या सोबत जेवण. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी आपण पाहतो 2 वेगवेगळी वचनं कशी की आमच्या दाराच्या बाहेर एक प्रभू येशू उभा आहे. उत्पत्ती
4 अध्याय आणि 7 वचन आपण पाहिलं की दाराच्या बाहेर पाप सुद्धा आहे. दरवाजाच्या बाहेर पाप आहे आणि दरवाजाच्या बाहेर प्रभू येशू उभा आहे. हे आमच्या मनावर आहे की आम्ही कोणासाठी दार उघडायचं, कोणाला आम्ही आत घ्यायचं आणि कोणाबरोबर आम्ही जेवायचं, कोणासोबत आम्ही संगती ठेवायची, हे आमच्या मनावर आहे. हालेलुया. हालेलुया. पाप पण दाराशी उभा आहे आणि परमेश्वर पण आमच्या दाराच्या बाहेर उभा आहे. हे आमच्या इच्छेवर अवलंबून आहे की आम्ही कोणाचं स्वागत करायचं म्हणून. आपण जर पुढे जर वाचत गेलो तर अनेक लोकांनी प्रभू येशूचं स्वागत केलं. आपण एक लूकाचा 7वा अध्याय आणि जर 36व्या वचनापासून जर वाचत गेलो तर एका पुरुषाने प्रभू येशूला आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं. त्यांनी त्याचं स्वागत केलं. परमेश्वराचं प्रभू येशूचं त्यांनी स्वागत केलं आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की एक त्या गावामधील पापी स्त्री येते आणि त्याच्या आधी आपल्या आसवांनी त्याचे पाय धुते, त्याच्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करते. या ठिकाणी आपण पाहतो की ज्या पुरुषाने प्रभू येशूचं स्वागत आपल्या घरामध्ये केलं, जेवणाची संगती केली त्याच्यासोबत, पण आपण जर पुढे त्याचा अध्याय वाचलं तर आपल्याला असं लक्षात येईल की त्या पुरुषाने प्रभू येशू बद्दल शंका घेतली. आपण एक वचन वाचूया. लूकाचा 7वा अध्याय आणि 36 वचन. लूक 7वा अध्याय आणि 36 वचन. परुषातील कोणा एकाने त्याला आपल्या येथे भोजन करण्याची विनंती केली आणि तो त्या परुषाच्या घरी जाऊन भोजनास बसला. हालेलुया. या ठिकाणी आपण पाहतो की एका पुरुषाने प्रभू येशूचं स्वागत केलं आपल्या घरामध्ये. जसं आपण वाचलं की प्रगटीकरण 3रा अध्याय आणि 20 वचन की तो आमच्या दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे आणि जर आम्ही त्याची वाणी ऐकू, त्याचा आवाज ऐकू आणि दार उघडू तर तो आमच्या घरामध्ये येऊन आमच्या सोबत जेवण करतील. हालेलुया. या ठिकाणी आपण पाहतो की एका पुरुषाने असंच प्रभू येशूचं स्वागत केलं, पण त्यांनी प्रभू येशू बद्दल मनामध्ये शंका त्याच्या आली. हालेलुया. एक वचन वाचूया आपण. लूकाचा 7वा अध्याय आणि 39 वचन. तेव्हा ज्या परुषाने त्याला बोलाविले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, हा संदेष्टा असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे हे त्याने ओळखले असते. हालेलुया. या ठिकाणी आपण पाहतो की जरी त्यांनी प्रभू येशूचं स्वागत केलं, परमेश्वर प्रभू येशूसाठी त्यांनी जेवणाची व्यवस्था केली, सोबत जेवायला बसले, तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये प्रभू येशू बद्दल शंका आली. की त्या ठिकाणी आपण पाहतो की एक पापी बाई येते आणि ती त्याच्या डोक्याला त्याला अभ्यंग करते आणि मग त्या पुरुषाच्या मनामध्ये शंका येते की जर हा भविष्यवादी असता, हा परमेश्वराचा दास असता, तर ह्याच्या लक्षात आलं असतं की मला शिवणारी ही बाई कोण आहे, ही पापी आहे. आणि आज अनेक ठिकाणी असा प्रकार होतो की आम्ही बाप्तिस्मा घेतो, आम्ही चर्चला जातो, आम्ही सगळ्या गोष्टी करतो, पण कधी कधी आमच्या मनात शंका येते. असे काही लोक आहेत की परमेश्वराबद्दल, प्रभू येशू बद्दल शंका घेणारी आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतो की या पुरुषाने प्रभू येशू बद्दल शंका घेतली मनात. आम्हाला तशी शंका घ्यायची नाही. प्रभू येशूला जेव्हा आम्ही बोलवतो तर आम्हाला कुठल्याही प्रकारची शंका घ्यायची नाही. तर आम्हाला प्रभू येशूचं स्वागत आत्म्याने आणि खरेपणाने करायचं आहे. हालेलुया. जर आम्ही जक्कईचं उदाहरण पाहिलं तर जक्कई
मुख्य जकातदार होता लूक याचा 19वा अध्याय. आणि आपण जर पुढे वाचत गेलो तर की तो जकात नाक्यावरचा मुख्य मनुष्य होता आणि त्याला प्रभू येशूला पाहण्याची इच्छा झाली. आणि आपल्याला ठाऊक आहे तो पुढे जाऊन जेव्हा प्रभू येशू ज्या वाटेने जाणार त्या वाटेच्या झाडावर तो चढतो आणि अशा प्रकारे प्रभू येशू त्याला पाहून आवाज देतो की जक्कई खाली उतर आणि मला तुझ्या घरी यायचं आहे. आणि पुढे आपण पाहतो की जक्कई प्रभू येशूचं स्वागत अगदी आनंदाने करतो. आणि जर आम्ही वाचलं तर तो म्हणतो की मी जे काही अन्यायाने घेतलंय ते मी चौपट करतो. मी आपली आर्थिक संपत्ती गरीब लोकांना देतो. आणि जक्कईने अगदी मनापासून प्रभू येशूचं स्वागत केलं. आपल्या घरामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये प्रभू येशूचं स्वागत जक्कईने केलं. सैतान हा गर्जना सिंहाप्रमाणे टपून बसलेला असतो. आपण एक वचन वाचूया. 1 पेत्र आणि 5वा अध्याय आणि 8वं वचन. आपल्या भक्ष्यावर दबा धरून बसलेल्या एखाद्या पशुसारखा पापाचं वर्णन या ठिकाणी पेत्राने केलेलं आहे. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. हालेलुया. आमचा शत्रू सैतान हा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. आणि म्हणून आम्हाला सावध राहायचंय, आम्हाला जागे राहायचं आहे. आणि जर आम्ही आमच्या दारामध्ये आमच्या दरवाजावरती बेल वाजली, आम्ही जेव्हा दरवाजा उघडायला जातो, आम्ही दरवाजा उघडतो आणि बघतो जर आमच्या ओळखीचा कोणी असेल, आमच्या नात्यातला कोणी असेल तर आम्ही त्याचं आगत स्वागत करतो. पण जर आम्हाला त्या व्यक्तीबद्दल ओळख नसेल तर आम्ही साहजिकच चौकशी करतो की कोण कुठला काय ते. आणि योग्य असेल तरच आम्ही त्याला घरामध्ये घेतो. हालेलुया. तसंच आम्हाला आमचा जेव्हा दरवाजा ठोकला जाईल, आमच्या अंतःकरणाचा जेव्हा दरवाजा ठोकला जाईल तेव्हा आम्हाला चाचपून पाहायचं. या ठिकाणी आपण वचन वाचलं की सावध असा आणि जागे राहा. आम्हाला सावधानतेने पाहायचंय की आमचा दरवाजा कोण ठोकत आहे. पाप तर ठोकत नाही. आणि जर आमचा दरवाजा पाप ठोकताय तर आम्हाला सावध राहायला पाहिजे, आम्हाला जाग राहायला पाहिजे. आणि जर प्रभू येशू आमचा दरवाजा ठोकतोय तर आम्हाला त्याचं स्वागत आनंदाने केलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने 2 गोष्टी आमच्या समोर ठेवलेल्या आहेत, जीवन आणि मरण. जर आम्ही अनुवादचं पुस्तक वाचलं 30 अध्याय तर परमेश्वराने 2 गोष्टी समोर ठेवलेल्या. आणि परमेश्वर त्या ठिकाणी सांगतोय की तू आज जीवन निवडून घे. हालेलुया. हालेलुया. आम्हाला कोणासाठी दरवाजा उघडायचा आहे हे आमच्या मनावर आहे. आणि आम्हाला प्रभू येशूसाठी दरवाजा उघडायचा आहे. आणि जेव्हा आम्ही प्रभू येशूसाठी दरवाजा उघडू, त्याला आत घेऊ, त्याचं स्वागत करू आम्ही, तेव्हा आमच्यासाठी ही स्वर्गात एक दरवाजा उघडला जाईल. हालेलुया. हालेलुया. आणि जर आम्ही प्रभू येशूचं स्वागत करत नाही, जर आम्ही प्रभू येशूला घरात घेत नाही, आमच्या हृदयात घेत नाही, आम्ही त्याचं स्वागत करत नाहीत, तर स्वर्गामध्ये जाण्याचा अन्य कोणताही मार्ग नाही. हालेलुया. स्वर्गामध्ये जाण्याची दुसरी कोणतीच वाट नाही. स्वर्गात जाण्याचं एकच दरवाजा आणि तो म्हणजे प्रभू येशू आहे. आणि आम्हाला प्रभू येशूसाठी दार उघडायचंय आणि आम्हाला त्याच्यासोबत राहायचं आहे. हालेलुया. जर आम्ही त्याच्यासाठी दार उघडीत नाही तर आमच्यासाठी स्वर्गाचं दार कधीच उघडलं जाणार नाही. हालेलुया. जर आम्ही बघितलं की क्रूस खांबावर प्रभू येशूच्या दोन्ही बाजूला 2 चोर होते, पण त्यातला एक निंदा करून म्हणाला की तू जर देवाचा पुत्र आहेस तर तू पण वाच आणि आम्हाला पण वाचव. पण आपण पाहतो की दुसरा त्याला काय म्हणतोय की तू
देवाच्या पुत्राला सुद्धा भीत नाहीस काय? आणि तो प्रभू येशूला म्हणतो की तू जेव्हा वैभवाने गौरवाने येशील तेव्हा काय कर, माझी आठवण कर. तो चोर त्यावेळेस प्रभू येशूला सांगतो की तू जेव्हा वैभवाने आणि गौरवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. आणि त्याच ठिकाणी प्रभू येशू त्याला सांगतात की तू आजच सुखलोकात माझ्या बरोबर असशील. हालेलुया. हालेलुया. जी संधी त्या चोराला मिळाली ती सगळ्यालाच मिळेल अशातला भाग नाही. जो मोका त्या चोराला मिळाला त्याने आयुष्यभर त्याने परमेश्वराला ओळखलं नसेल, आयुष्यभर पाप केला असेल त्यांनी, पण शेवटच्या क्षणी त्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला, आपला उद्धार करता मानला, त्याचा बाप्तिस्मा नाही झाला पण त्यांनी मुखाने कबूल केलं की तू जेव्हा वैभवाने येशील गौरवाने येशील, तू देवाचा पुत्र आहेस हे त्यांनी कबूल केलं. आणि तू गौरवाने जेव्हा येशील तेव्हा माझी आठवण कर. आणि ह्या ठिकाणी पाहतो आपण की प्रभू येशूने त्याला सांगितलं की तू आजच माझ्यासोबत सुखलोकात असशील. जी संधी त्याला मिळाली ती संधी आम्ही शेवटच्या क्षणाची वाट बघायचं नाही. आम्ही पाप करत राहू आणि मग नंतर सांगू आम्ही प्रभू येशूला की प्रभू येशू तू जेव्हा गौरवाने येशील तेव्हा आमची आठवण कर. असं नाही, तर आम्हाला आज संधी दिलेली, आज मोका दिलेला परमेश्वराने की त्याचं स्वागत करण्याचा आमच्या हृदयामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये. आणि जी तुटलेली सहभागिता उत्पत्तीच्या पुस्तकात आपण पाहतो की जी परमेश्वर आणि मानव यांची जी तुटलेली सहभागिता पुन्हा जोडणारा परमेश्वर आहे. आणि जर ती तुटलेली सहभागिता पुन्हा जोडायची तर आम्हाला प्रभू येशूचं स्वागत केलं पाहिजे. आणि ती संधी आज आहे, तो मोका आज आहे. आणि आम्हाला उद्याचं ठाऊक नाही उद्या काय होईल, पण आम्हाला ती संधी घालवायची नाही. आम्हाला आमच्या मनावर ठेवलेलं आहे की आम्ही स्वागत कोणाचं करायचं, आम्ही कोणासाठी दरवाजा उघडायचा, पापासाठी की प्रभू येशूसाठी दरवाजा उघडायचा. आणि जर आम्ही प्रभू येशूसाठी दरवाजा उघडला तर खरोखर आमचं जीवन बदलून जाईल. आम्ही पाहिलं की जक्काईने प्रभू येशूचं स्वागत केलं आणि पश्चाताप केला आणि त्यांनी आर्थिक संपत्ती गरिबांना देईन असं कबूल केलं. आणि जे काही चौपट मी अन्यायाने घेतला असेल ते चौपट मी देईल. हालेलुया. आणि अशा प्रकारे त्याचा पालट झाला, त्याचं परिवर्तन झालं. पण तो परुषी ज्याने प्रभू येशूबद्दल शंका घेतली की जी बाई त्याला शिवते ती कोण आहे, ही जर माहीत असतं खरोखर हा संदेश आहे का. पण आम्हाला प्रभू येशूबद्दल शंका नाही घ्यायची, आम्हाला त्याचं स्वागत करायचं आहे. आणि जी देवाची आणि आमची सहभागिता, जी माणसाची आणि देवाची सहभागिता तुटलेली आहे ती पुन्हा जोडायची. आणि त्याचसाठी प्रभू येशू या जगामध्ये पुन्हा आला. आणि आज तो तीच वाट पाहत आहे की सर्वांनी त्याच्या संगतीत यावं. सर्वांनी तो आजही ते प्रत्येक बंद दरवाजे उघडण्याची वाट पाहत आहे. आजही तो दरवाजा ठोकत आहे. आजही तो आतमध्ये जाऊन जेवणाची इच्छा दाखवत आहे. हालेलुया. आणि आज आम्हाला संधी आहे. जर हा व्हिडिओ पाहणाऱ्या पैकी कोणी असा असेल की जे प्रभू येशूला ओळखीत नाहीत त्यांच्यासाठी खरोखर ही संधी आहे. आणि जे ओळखतात त्यांच्यासाठी ही संधी आहे की आम्ही मनात शंका नाही ठेवायची. आम्हाला आमच्या मनात शंका नाही आली पाहिजे परमेश्वराबद्दल. आणि आजच मौका आहे, आज संधी आहे की आम्ही कोणासाठी दार उघडायचं, कारण पाप दरवाजात टपून बसलेला आहे. हालेलुया. हालेलुया. त्यावेळेला आपण आपले डोळे झाकू आणि प्रार्थना करूया. देव बाप्पा, मी तुला धन्यवाद देतो तुझ्या वचनासाठी. तुझं वचन जिवंत आहे प्रभू. तुझं वचन जीवदान देणार आहे प्रभू. तुझं वचन पापांची क्षमा करणार आहे प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो यावेळेला तुझ्या वचनासाठी बाप्पा, की तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलला प्रभू.
देव बापा खरखर बापा कोणासाठी दार उघडायचं परमेश्वर हा तू आमच्यावर ठेवलेला आहे प्रभू. पण तू म्हणतो की मरण आणि जीवन मी तुमच्या पुढे ठेवलेलं आहे आणि यामधून तुम्ही जीवन निवडून घ्या. खरखर प्रभू देव बापा आम्हाला जीवन निवडण्याची संधी तू दिलेली आहे, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद. देव बापा आज जी संधी तू आम्हाला दिलेली आहे प्रभू देव बापा खरखर त्या संधीचं परमेश्वर हा सोनं करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर Yes, प्रभू. Lord. त्या संधीचा उपयोग करण्यासाठी तू आम्हाला मदत कर प्रभू. देव बापा परमेश्वर हा आम्ही तुला विनंती करतो प्रभू की बापा जो सैतान बापा ठपून बसलेला आहे प्रभू देव बापा त्याला आमच्या जवळपास येऊ देऊ नको प्रभू. Amen. तुझं पवित्र कुंपण तू आमच्या अवतीभोवती ठेव प्रभू. महान परमेश्वर हा तू आमच्या जीवनामध्ये खात्री कर प्रभू. आज परमेश्वर हा जर बापा काही लोक तुला ओळखीत नसतील प्रभू देव बापा त्यांचेही बंद दरवाजे परमेश्वर हा तू खोल प्रभू आणि परमेश्वर हा त्यांचं जीवन बदलून टाक प्रभू. बापा महान परमेश्वर हा तू कार्य करणारा देव आहे प्रभू. कोणाचाही नाश व्हावा अशी तुझी इच्छा नाही प्रभू, तर प्रत्येकाला अनंत काळाचं जीवन मिळावं ही तुझी प्रामाणिक इच्छा आहे परमेश्वर. आणि देव बाप्पा आम्ही तुला विनंती करतो की ही तुझी इच्छा बाप्पा जशी बाप्पा स्वर्गात तुझी इच्छा पूर्ण होते तशीच या पृथ्वीवर तुझी इच्छा पूर्ण हो दे प्रभू. धन्यवाद येशू राजा, धन्यवाद पवित्र आत्मा. देव बाप्पा इथून पुढचा सर्व वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात सोपवतो. जे काय होईल त्यामधून केवळ तू उंचावला जा, तुझंच महिमा आणि तुझंच गौरव हो दे प्रभू. ही सर्व प्रार्थना आमचा एकच जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या पवित्र आणि गोड नावामध्ये केली म्हणून तू ऐक. आमेन. सर्वांना प्रेज द लॉर्ड, सलाम, जय ख्रिस्त. देवबाप तुमचं सर्वांचं आरोग्य चांगलं ठेवो हीच देवबापाच्या चरणाजवळ विनंती.